नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत शुगर बटर रोल आणि गार्लिक बटर रोल। अगदी झटपट होणारं हे रोल आहे आणि अगदी हेल्दी आहे, कारण की आपण घरी करणार आहोत। बाजारातून आपण गार्लिक ब्रेड किंवा गार्लिक रोल डोनट मुलांना चालतो तर ते थोडं हेवी पडतं किंवा चांगलं नसतं, कारण की ते पूर्णपणे मैदा आणि ईस्ट मिक्स करून बनवलं जातं। तर पटकन जाऊन आपण घरच्या घरी हे मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी किंवा मोठ्या सुट्टीसाठी, छोट्या भुकेसाठी किंवा मोठ्या भुकेसाठी, मुलांच्या काय आपल्यासुद्धा छोट्या मोठ्या भुकेमध्ये किंवा पटकन असं काहीतरी क्विक करायचं आहे तर नक्कीच हे करू शकता। तर चला पटकन जाऊन बघूया गार्लिक आणि शुगर बटर रोल। तर पटकन जाऊन करूया। तर इथं मी घेतले 5-6 लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, अशा किसणीने, जे आपलं आलं किसाची किसणी असते। बटर घेतलेलं अमूल बटर मेल्टेड आहे, वाटी घेतली, चमचा घेतला आणि चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब घेतलेला आहे। इथं तुम्ही ऑरेगॅनोसुद्धा घेऊ शकता, तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जो फ्लेवर आवडत असेल तो घेऊ शकता, किंवा साधे काळे मिरे घेतले तरी चालतील। आता इथं मेल्टेड बटरमध्ये टाकलं मी 2 चमचे बटर, त्यात 5-6 लसूण पाकळ्या जे आपण किसून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यासोबतच ह्याला मिक्स करायचं। आता अगदी मिक्स होणार नाही, कारण की सॉफ्ट आहे बटर, जे आहे ते रूम टेम्परेचरवरचं पाहिजे, अगदीच गार घेऊ नका, थोडं वेळा ते काढून घ्या। त्याच्यात टाकले मी चिली फ्लेक्स थोडे आणि मिक्स्ड हर्बसुद्धा। आता आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तवा ठेवलेला आहे इथं गरम करायला। तवा छान गरम झाला की त्याच्यावरती वाटी ठेवायची, मेल्ट करायला बटर, बस थोडंसं मेल्ट करून घ्यायचं गरम तव्यावरती वाटी। तर हे बघा, आता हे सगळं मिक्स झालं। आता पटकन आपण जे चपात्या आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही सकाळची चपाती असेल, मुलं संध्याकाळी आलेत शाळेवरून किंवा दुपारी आले तर त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही हे नक्कीच करू शकता, किंवा चपाती केली आणि त्यांना भाजी खायचा कंटाळा आला तर बटर थोडंसं लावायचं। पिठी साखर ह्याच्यात लागणार आहे आपल्याला, तर पिठी साखर करून ठेवायची आणि असे स्प्रेड करायचे। बटर लावलेल्या चपातीवरती पिठी साखर लावायची आणि झालं आपलं शुगर रोल रेडी। तर हे बघा, गरम गरम चपाती आहे, पटकन ह्याला असं रोल करायचं की आपलं डोनट जो आहे तो रेडी आहे, होममेड डोनट। तर हो, अगदी हेल्दी आणि ह्याच्यात कुठेही मैदा नाही वापरला आणि मुलांनासुद्धाच आवडणार आहे। तर दुसरी चपाती घेतली, त्याच्यावरती मी गार्लिक रोल करणार आहे, गार्लिक बटर रोल। तर हे बघा, मस्तपैकी हवं तितकं बटर कमी जास्त लावू शकता। बटर स्किप करून तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता, काहीच हरकत नाही। मुलांना तूप आवडतं तर तूप लावा, किंवा बटर अवेलेबल नसेल तर तुपामध्ये सुद्धा ही सेम रेसिपी तुम्ही करू शकता। थोडंसं बटर लावलं, त्याच्यात लावलं जे आपलं गार्लिक बटर आहे ते जे आपण बनवून ठेवलेलं ते लावलं आणि लगेच गरम गरम चपाती काढली आणि त्याला गरम गरम रोल करून घ्यायचं, घट्ट रोल करायचं असं की आता रेडी आहे। आता याला कापून टिफिनमध्ये पॅक करा किंवा खायला द्या। चपाती नसेल आवडत, ब्रेड पाहिजे तर ब्रेड घ्या, ब्राऊन ब्रेड घ्या किंवा व्हाईट ब्रेड घ्या, जो आवडत असेल तो। आता मुलांच्या थोडे कलिनिंग घ्यावं लागतं, बाहेरचं खाण्यापेक्षा घरात द्या तुम्ही ब्रेड भाजून, पण अशा पद्धतीने द्या, नक्कीच आवडेल। तर हे बघा, ब्रेड थोडे गरम केले, भाजले दोघा बाजूने, हे लावलं त्याला बटर छानपैकी स्प्रेड झालं की एकावरती टाकले मस्तपैकी पावडर शुगर म्हणजे पिठी साखर, आणि झालं आपलं शुगर बटर। तर चला, शुगर बटर सँडविच रेडी आहे। अगदी मुलांना आवडीने खातील आणि आवडीने डब्बा दिलं तर डब्बासुद्धा रिकामी करून येतील। आणि एकात दिलं मी गार्लिक बटर। तर हे बघा, मस्तपैकी गार्लिक बटर, जसं मी तुम्हाला सांगितलं, मुलांना जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही ह्याच्यात मिक्स करून देऊ शकता। दोघं सँडविच आणि रोल दोघंही रेडी आहे, जे हवे ते टिफिनमध्ये द्या, दोघं हवं दोघं द्या, आवडीने खातील आणि आवडीने डब्बा संपून येतील। एक छोट्या भुकेसाठी, एक मोठ्या भुकेसाठी, किंवा छोट्या सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी हवं ते तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये पॅक करून। आवडलं ना? अगदी साधी सोपी झटपट रेसिपी आहे, मुलांना काय मोठ्यांना काय सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी। टी टाईमसाठी परफेक्ट हा नाश्ता रेडी आहे। तर चला पटकन जाऊन पावसामध्ये गरमागरम चहासोबत हा नाश्ता तर हवाच हवा, सगळ्यांना, लहान असो किंवा मोठे असो, सगळ्यांनाच आवडणारा हा ब्रेकफास्ट नक्कीच ट्राय करा। आवडला असेल तर नक्कीच ट्राय करा, कमेंट करून कळवा की तुम्ही हे ट्राय केल्यावरती कसं वाटलं ते। अगदी झटपट आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही रेसिपी तयार होते। तर चला पटकन जाऊन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।